थर्मोडायनामिक चॅप्टरमध्ये थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे नेमकं काय असतं हे आता आपण समजूया. फार सोपं हे आहे, काय अवघड नाही याच्यामध्ये. सगळ्यात सोपा विषय आहे हा थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय. त्याचं डेफिनेशन बघा. व्हेन टू ऑब्जेक्ट्स ॲट सेम टेम्परेचर देन वी कॅन से थर्मल इक्विलिब्रियम. व्हेन टू ऑब्जेक्ट्स ॲट सेम टेम्परेचर, दोन वेगवेगळ्या वस्तू सेम टेम्परेचरला. समजा आपण आपल्या घरातलं जे पाणी प्यायला वापरतो ते एका ग्लासमध्ये घेतलं. त्या ग्लासमध्ये आपण काय केलं, आईस टाकला, बर्फ टाकला. जे आपण पाणी घेतलं रूम टेम्परेचरवर त्याचं टेम्परेचर किती असू शकतं, 25 डिग्री सेल्सिअसपर्यंत असू शकतं. आईसचं टेम्परेचर किती असू शकतं, बर्फाचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असतं. आता हे जेव्हा बर्फ आपण ह्या पाण्यामध्ये टाकणार तेव्हा हे पाणी थंड व्हायला सुरुवात होणार. म्हणजे जे 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे ते खाली उतरायला सुरुवात होणार. ओके, तर नियर बाय आपण जेव्हा हे पूर्ण बर्फ वितळून जातो त्यांना आपण जर टेम्परेचर चेक केलं तर आपल्याला नियर बाय 12 डिग्री सेल्सिअसपर्यंतचं टेम्परेचर मिळतं. आता हे दोन वेगवेगळ्या वस्तूंचं एकच टेम्परेचर जेव्हा होतं त्या कंडिशनला थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन म्हणतात. आलं लक्षात. टू ऑब्जेक्ट्स ॲट सेम टेम्परेचर, दोन वेगवेगळ्या गोष्टी एका टेम्परेचरला स्टेबल झालेल्या आहेत त्याला थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन म्हणतात. दुसरं उदाहरण समजा आपण आंघोळ करताना जे गरम पाणी घेतो, आंघोळीसाठी गरम पाणी घेतलं, त्याच्यामध्ये आपण काय करतो, नळ चालू करून थंड पाणी सोडतो. आता समजा हे सुद्धा तुम्ही 10 लिटर पाणी घेतलंय आणि हे सुद्धा 10 लिटरच पाणी घेतले. कारण तुम्हाला माहिती आहे समजा गरम पाणी तुम्ही 10 लिटर घेतले आणि तुम्ही नळ चालूच ठेवलाय, भरपूर वेळ चालू ठेवला तर साहजिक आहे ते जे गरम पाणी ते पूर्ण थंड होऊन जाणार. म्हणून समप्रमाणात घेतलं. आता काय होणार, समजा हे गरम पाण्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि थंड पाण्याचं टेम्परेचर किती आहे, समजा रूम टेम्परेचर एवढंच आहे तर 25 डिग्री सेल्सिअस आहे. आता हे दोन्ही जेव्हा तुम्ही मिक्स करणार तेव्हा तुम्हाला किती टेम्परेचर भेटते, 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत नियर बाय टेम्परेचर भेटते. म्हणजे दोन्हीचं एक समान बिंदूला येऊन स्टेबल होणं, ह्या कंडिशनला थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन म्हणतात. दोन ऑब्जेक्टचं सेम टेम्परेचर होऊन जातं, दोन वेगवेगळ्या ऑब्जेक्टचं सेम टेम्परेचर. आता याचं दुसरं उदाहरण समजू शकतं की दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समजा एक चहा ठेवला एका कपामध्ये आणि एका कपामध्ये दूध ठेवले. ओके, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण जर ह्या दोघांचं टेम्परेचर जर थर्मामीटर तुम्ही जर चेक केलं त्याचं सेम असेल तरी सुद्धा तुम्ही त्या कंडिशनला सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन म्हणू शकता. फक्त तुम्हाला काय पाहिजे, दोन वेगवेगळ्या गोष्टींचं टेम्परेचर सेम आहे तर तुम्ही त्याला थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन म्हणू शकता. आलं लक्षात. थँक्यू.